तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा नवी मुंबईच्या प्रश्नांवर करतोय. खऱ्या अर्थाने नवी मुंबईकरांचे प्रश्न जे आहे मनसे सोडत असताना, कारण मनसे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये नेहमी आपल्याला नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर दिसून आलेले. गजानन काळेंचे नेतृत्व असेल, आता एक अभिजित देसाई सारखा एक नगरसेवक आहे जो सभागृहामध्ये नवी मुंबईकरांचे प्रश्न मांडतो, सोडून घेण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतायत. याच अनुषंगाने नवी मुंबईचे प्रश्न काय आहे, सत्ताधारी काय म्हणतायत, विरोधक काय म्हणतायत, नवी मुंबईतले प्रश्न काय वाटतायत आणि आता नगरसेवक म्हणून झाल्यानंतर त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न विकासनामा या प्लॅटफॉर्मवर करतोय. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर एकमेव नगरसेवक तुम्हीच आहात, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे आहेत आणि विरोधक आणि सत्ताधारींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात. दोघांनी शिकवण्याचा किंवा त्यांना घेरण्याचा प्रयत्न करताय. कसं पाहताय नगरसेवक म्हणून या सगळ्या कारभाराकडे नवी मुंबईकरांच्या? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण मला ही संधी दिलीत. सर्वप्रथम कसं आहे की काम करत असताना नवी मुंबई महापालिकेमध्ये 20 वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक अजूनपर्यंत कधी गेला नव्हता. माझ्या प्रभाग क्रमांक 22 मधील सगळ्या जनतेने की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेबांचा शिलेदार महापालिकेत पाठवला. 100% त्याला काम करण्यासाठीच पाठवलेला आहे. त्यामुळे जी महापालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आम्हाला, महापालिका कशी चालते, सभागृह कसं चालतं, कुठल्याही सभाशास्त्र काय असतं, कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना सगळा ज्या गोष्टी करता येतील त्या पुण्यातले काही नगरसेवक त्यांच्याशी बोललो, मुंबईतले काही नगरसेवक, राजसाहेबांनी काही वेळ दिला. बऱ्याच गोष्टी केल्यानंतर लक्षात आलं की आपण तर खूपच चांगलं काम करतोय ह्यांच्यापेक्षा. कारण सभागृहामध्ये काय काम करायचं असलं, कुठला ठराव टाकायचा असतो, कसे प्रश्न मांडायचे असतात, या बाबतीत अजूनपर्यंत मला नवल वाटतं, हे 20-20 वर्ष सत्तेमध्ये आहेत, यांना अजून सभाशास्त्रच माहिती नाही. एकमेकाशी भांडत असतात, एकमेका पक्षाशी भांडत असतात. मला एक तुम्ही सांगा की दोन्ही पक्ष हे सत्तेमधले आहेत की नाही? केंद्रामध्ये पण आहेत, राज्यामध्ये पण आहेत. आता इथे त्यांना गरज नाही पडली, इथे 5-10 कमी पडली असते, त्याने युती करायलाच लागली असती. कालचंच उदाहरण बघा, विधान परिषदेला यांना एकमेकाचा आधार घ्यायलाच लागला ना. त्यामुळे हे लोक किती लोकांना दाखवलं की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत, तरी इथे कुठलाही विरोधी पक्ष नाहीये. हे दोघंही पण सत्ताधारी आहेत. दोघांना मिळून इथं सगळं नवी मुंबई लुबाडायचं काम चाललेलं आहे आणि बऱ्यापैकी लुबाडलेली पण आहे, असा माझा आरोप आहे. ज्यावेळी मी आतमध्ये जातो त्यावेळी पहिलेच त्यांनी जो ठराव असा मांडला की जे काय कोरोना काळामध्ये किंवा प्रशासकीय काळामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या झाल्यात त्याच्या संदर्भात एक समिती नेमली, दबाव तयार करण्याची नेमली. काय केलं त्याचं पुढं? त्याच्या बाबतीत एकही मिटिंग अशी नीट झालेली नाही. आणि कुठे कुठे तुम्ही जे बोलता की प्रशासन काळामध्ये घोटाळा झालाय, 100% घोटाळा झालाय. माझं पण म्हणणं आहे 100% झाला. लोकांसमोर आणा ना तो. तुम्ही फक्त दबाव गट तयार केला का? तुम्ही त्या पद्धतीने चालेल. त्यांना दबाव गटानं सेटलमेंट करायचे अधिकार आहे. 100% माझा आरोप आहे. आणि तसंच आहे बघा, लोकांना तुम्ही मूर्ख नाही समजू शकत. लोक मूर्ख आहेत तुम्हाला वाटतं का? तुम्हाला वाटत असेल लोक मूर्ख आहेत. लोक मूर्ख नाहीत. लोकांना सर्व समजत असतं. सुशिक्षित नवी मुंबईतला जो वर्ग आहे 100% हुशार आहे. मी तुम्हाला बोललो ना की आम्ही पहिल्यांदा सभागृहामध्ये गेलोय, तरी पण आम्ही लोकांचे प्रश्न मांडतोय की नवी मुंबईतला कुठलाही जो तरुण आहे. पण हे मात्र शिवसेना भाजपच भांडतायत, त्यांच्या सत्तेसाठीच भांडतायत, एकमेकाची उन्ही काढतात. माझं म्हणणं भांडतात तर भांडतात, आंदोलन पण हेच करणार. अरे मग प्रश्न कोण सोडवणार? आज मला सांगा, कालच खासदारांनी आंदोलन केलं. अरे काय, तुम्ही ऊर्जा मंत्री तुमचा आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही पत्र देताय, त्याच्या विरोधात तुम्ही हे करताय. म्हणजे आमदार पत्र देणार, आमदार आंदोलन करणार, खासदार आंदोलन करणार, यांची सत्ता. मग याचे प्रश्न कोण सोडणार? ट्रम्प ताते येणार का यांचे प्रश्न सोडवायला? मला कळत नाही. आणि लोकांना मूर्ख बनवता तुम्ही का? तर आता प्रश्न एवढा मोठा जटिल झालाय, आता लोकांना दाखवायला लागणार आम्ही आंदोलन करतोय. अरे पण चुकीच्या गोष्टी आहेत. सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्ही सुधारणा करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याच प्रकारे तुम्ही आंदोलन करताय, लोकांना मूर्ख बनवताय. मी बोललो ना, विरोधी पक्ष असेल या ते असतील, सत्ताधारी असतील, दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत. आज पूर्ण संख्या त्यांची आहे. फक्त 3 हे खरे विरोधी पक्ष आहेत तिथं. तीन जे नगरसेवक आम्ही आहोत, 2 शिवसेना उद्धव साहेबांचे आणि महाराष्ट्र नवनिर्माणचा राज साहेबांचा, असे 3 आम्ही जे आहोत ते आम्ही 3 जण ह्याच्यामध्ये आहोत की आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतोय. सर, सध्या नगर रचण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत, काही परीक्षा पास वगैरे
गणेश नाईक सुद्धा नगर रचना विभागाकडून अनेकदा बोलले जात आहे. कसं पाहताय नगर विकास मध्ये सगळे काही घोटाळे परवानग्या सगळं बिल्डर लॉबीने खाऊन टाकलेलं विभाग आहे? बघा कसं आहे की आता कसं झालंय, नवी मुंबई रिडेव्हलपमेंटला येणार आहे. सगळीकडे सगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. ज्यावेळी नगर रचना हा जो विभाग आहे ना, हा महत्वाचा आहे रिडेव्हलपमेंट मध्ये, हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे. त्यासाठी गेल्या वर्षी परीक्षा काढल्या, त्या परीक्षेमध्ये एकही अधिकारी पास झाला नाही. नापास झालेले जे उमेदवार होते त्यांना परत आज तीन लोकांना काहीतरी त्यांनी तिथं अपॉइंट केलं आणि परत आता लगेच अर्जंटमध्ये परत परीक्षा पण घेतली. तुमचा भोंगळ कारभार आहे. तुम्ही जर इथं नाहीत प्रशासनामधून अधिकारी घ्या ना, हुशार अधिकारी. पण नवी मुंबईला घडवायची असेल ना तर हुशार अधिकारीच पाहिजे तिथं. आपल्याला तुकाराम मुंडेंसारखेच अधिकारी पाहिजेत, लक्षात असू द्या. त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत ना तोपर्यंत मूर्ख बनवायचे काम, तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीने हा कारभार चाललेला आहे आणि नवी मुंबईकरांना मूर्ख बनवायचं काम चाललेलं आहे. आज मला सांगा ना, आज सर्वसामान्य गोष्ट आहे, लोकांना पाणी मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला लागतं आणि सांगायला लागतं हे पाणी शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे. अरे दिसतंय ते पाणी, डोळ्याने जे दिसतंय ते पाणी अशुद्ध आहे. अरे लोकांना तुम्ही सूचना कमी परवा पाणी पितात ना घडूळ. मी तेच बोललो, महापौर जे पाणी प्यायला महापौराने जे पाणी प्यायला सांगितलं ते कुठलं सांगितलं, धरणाच्या इथलं पाणी प्यायला सांगितलं. अरे धरणामध्ये तर विषय वेगळा, पाणी वरचं पडले खालचं. आणि आता पियाले इथे येऊन तर गडूळ पाणी आहे का मला तुम्ही सांगा. लोक नागरिक आजारी पडतात. आमच्याकडे 55, 60 लोकांनी पत्र दिलीत अशी की लोक आजारी पडतायत साहेब, पाण्याच्या बाबतीत तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. आमच्यासारख्या एक नगरसेवक आम्ही काय करणार, मी 550 फिल्टर ना नफा ना तोटा तात्यावर, आम्हाला काय फुकट काय मिळत नाही ना नफा ना तोटावर 4,000 रुपयामध्ये फुकट फिल्टर ना नफा ना तोटावर आम्ही फिल्टर लोकांना दिले का बाबा लोकांची समस्या आम्ही जाणतो की लोकांना आजारी नाही पडले पाहिजेत, पण आजारी पडतायत लोक. त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं हे लोक बोलत नाहीत. आज पाणी प्रश्न मला तुम्ही सांगा, पाणी चोरी होते. आज जर त्याच्यावर कंट्रोल आणला असता, चोरी पण होते, वीज चोरी होते, पाणी चोरी होते, या बाबतीत कुठलंही सरकार कारण ह्यांचीच लोक आहेत ना सगळी. सत्तेमध्ये येण्यासाठी जी लोक यांना मदत करतात ती लोकच आहेत त्याच्यामध्ये. आज तुम्ही बघितला असेल ना, भाजपचा दिखावपणा आहे, शिवसेना दिखावपणा आहे इथे. मी काय बोललो तुम्हाला, हे सत्तेमध्ये आलेत, हे लोकांना माहितीये कसे आलेत सत्तेमध्ये. एक लक्षात घ्या, ह्यांना दुसरे पक्ष नकोच आहेत, ह्यांना यांचीच लोक आणायची आहेत निवडून आणि ते आणण्यासाठी हे वाटेल ते करायला तयार आहेत. आज पाणी चोरी होते ही मान्य की नाही, घटना मान्य झाली, त्यांनी कबूल केलं की बाबा विचुंबेचे अधिकाऱ्यांना सापडलं नाही पाणी कशामुळे घडूळ येतंय. विचुंबेचे इथं चोरी पकडली, पकडल्यानंतर ह्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल का 10 लाख लिटर. आज नवी मुंबईकरांना लक्षात घ्या, 10 लाख लिटर पाणी आज सुद्धा चोरी होते. पण बाजूच्या इथं पण बीजेपीचं काय करतात, बीजेपीचा आमदार बाजूच्या पण महापालिकेमध्ये, बाजूच्या महापालिकेमध्ये पण बीजेपीचा आमदार, इकडे पण बीजेपीचे आमदार. सरकार यांचं कोणाची तक्रार कोणाकडे करणार, प्रत्येकाला पाणी पाहिजे ह्या हिशोबात त्यांचं चाललंय. पण गुन्हा दाखल करायला नको. जर माझं पाणी चोरलं जातं नवी मुंबईकरांच्या, आज आम्हाला पाणी मिळत नाही, पाणी एवढा प्रश्न गंभीर झालाय. एक तर शुद्ध तर शुद्ध, अशुद्ध तर अशुद्ध. अरे पाणी मिळून अशी कंडिशन झालेली आहे, अशुद्ध पाणी तर नाही, पाणी तर मिळत नाही, पण ते शुद्ध पण मिळत नाही आणि पाणीच मिळत नाही, अशी कंडिशन झालेली आहे. सर अजून शिक्षणाचा मुद्दा आहे. मराठी शाळेसंदर्भामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं. मराठी शाळा बंद करण्याचं काम जे आहे ते भाजपने सुरू केलंय. मराठी माणूस जगला पाहिजे ही भूमिका मनसेची आहे. आता मराठी विद्यार्थी सुद्धा हद्दीपार होते शाळेतून. 100% तुम्ही कालचीच घटना बघितली असेल. आज मराठी माणसाला ही दुय्यम वागणूक मिळते. ठाण्यामधली एक घटना घडली, त्या ओलावाल्याने काहीतरी एखाद्या मराठी माणसाला मारलं, रस्त्यावर फेकून दिलं, कोण त्याला विचारायला नाही. मग काल झाले बोंबाबोंब चालू झाली की मराठी माणसात. हेच त्याची कारण आहेत. कारण त्यांना वाटतच नाही आपण परप्रांतीय आहोत, कारण आपली भाषाच आपण विसरलोय. आपली भाषा जी मराठी आहे आपल्याला सांगायला लागतं की आपली मराठी भाषा आहे. जोपर्यंत आपल्या भाषेवर आपलं प्रेम नाही असणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत. आणि ह्याचा मेन महत्वाचा मुद्दा की अरे नवी मुंबई महापालिकेमध्ये ही महाराष्ट्रामध्ये आहे ना, मग तुम्ही आपल्या भाषेचं हे करायला पाहिजे, प्रचार प्रसार करायला पाहिजे की तुम्ही इंग्रजी भाषेला प्रभुत्व. माझं म्हणणं इंग्रजी भाषा यायला पाहिजे ना, इंग्रजी शिक्षक ठेवा. आम्ही आंदोलन केलं, आम्ही ठाकरे सेना आणि मनसेनी महापालिकेमध्ये आंदोलन केलं, तेव्हा त्यांनी कबूल केलं की आपण या वर्षी नाही पुढल्या वर्षी आपण ते करू, त्याचा अभ्यास करून हे करू. आणि या वर्षी तर वर्ग पण चालू केले. कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, शिक्षक नाहीत तिथं. दिखावपणा कशासाठी? दिखावपणा यासाठी लोकांना मूर्ख बनवायची. जसं आता ते लाडकी बहीण योजना काढली, हे दिलं, आता तर फक्त यांना दाखवायचं की आम्ही नवी मुंबईमध्ये इंग्रजी शाळा सुरू केलेली आहे. आलं का लक्षात? दाखवण्यासाठी. आरोग्य सेवेचे काय 3-13 वाजलेत मला तुम्ही सांगा. आज स्वतःच्या मालकीचं हॉस्पिटल होतं आपलं, त्या हॉस्पिटलात आपल्याला याला द्यायला लागलं हिरानंदिनीला.
फोर्टीजला अजूनपर्यंत ताब्यात आहे. 10 वर्ष झाली केस लढतायत. कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? 10 वर्ष लागतात का? माझी वस्तू, माझी अग्रीमेंट, माझं घर, जर मी तुम्हाला अग्रीमेंट रद्द करतोय त्याच्यानंतर 10 वर्ष लागतात ते ताब्यात मिळायला? प्रश्न मांडलाय मी ह्या ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये. हे कोण करतंय? हे कोण? मी बोललो नाही, सत्ताधारी एवढे वर्ष जे सत्तेमध्ये आहेत आणि लोकांना जे मूर्ख बनवतात हे सगळे सत्ताधारी आहेत. आणि लोक, मी बोललो ना, नवी मुंबईकर हा मूर्ख नाहीये. सर्व गोष्टी सर्वांना समजतायत. आज महापालिकेमध्ये गेल्यानंतर जे प्रश्न आम्ही विचारतोय ते योग्य आहेत. लोक आम्हाला त्याची पावती देतात ना. आज आम्हाला सांगतात की तुम्ही बरोबर प्रश्न विचारताय. बरं, लोकांनी आम्हाला ते विचारण्यासाठीच पाठवले ना. आमचं काम आहे लोकांना तिथं लोकप्रतिनिधीमधून लोकांचे जे प्रश्न आहेत विचारण्यासाठी. उद्या पाणी संबंधी सुद्धा आम्हाला लक्षवेधी मांडायची आहे. ते सुद्धा लेटर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये लक्षवेधी येईल या महासभेमध्ये, तेव्हा लक्षात येईल की काय त्याचा गोंधळ आहे सगळा. का आपल्याला आज पाणी कमी पडते स्वतःच्या मालकीचं धरण असून सुद्धा. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायला लागतं. ह्या इमारतीचं उद्घाटन सुद्धा केलेलं नाहीये, तशा धुळखात पडलेला आहे. आणि नवीन नगरसेवक पुन्हा एकदा नवीन रस्ते करतायत, इमारती पाहिजेत. हा प्रश्न तुमचे आमचे पैसे जात आहेत, हे सुचतंय कुणाला सगळं? माझं म्हणणं तेच आहे. आज कितीतरी इमारती तुम्ही साधं जर बघितलं, तुम्ही वाशीचं बस डेपो बघा, आलं का लक्षात? तिथं जलतरण तलाव आहे कोपरखेड्याला, एक चांगली मच्छी मार्केट आहे. अरे मी निवडून आल्यानंतर पहिलं पत्र दिलं की माझ्या इथं पशुवैद्यकीय दवाखाना झालाय जुईनगरला. स्मारकासाठी आमचे नेते अमित साहेब ठाकरेंनी यायला लागलं. त्यांच्यावर पहिली केस झाली. आमच्या सगळ्यांवर 70 जणांवर शिवाजी महाराजांच्या संदर्भात आम्ही जे हे केलं नसतं, ते पण नसतं झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्हाला जर केस घ्यायची आहे तर आम्ही नक्की तयार आहोत. नवी मुंबईकरांसाठी आम्हाला केसेस घ्यायला कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही. परंतु सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना, हे जेवढ्या इमारती करोडो रुपयाच्या उभ्या केल्या तुम्ही त्या चालू करत नाही, त्याचं उद्घाटन करत नाही. कशासाठी ते सगळे खर्च केलेत तुम्ही? सर, आता एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत. काही इकडे वाटतोय, काही तिकडे वाटतायत. मग कसं पाहताय 4 नगरसेवकांचं कसं नियोजन असणार आहे? तुम्ही तर विरोधी पक्षात आहात. माझं म्हणणं तेच आहे. हे जे करायचं कारण हे काय कोणी केलं? सत्ताधाऱ्यांनी केलं, नगर विकास विभागाने केलं, बीजेपीने केलं, शिवसेना जी काय सत्तेत होती तुम्हीच ते सगळं जांगडगुत्ता करून ठेवलाय. त्याच्यामुळे काय झालं, सामान्य माणसाला आज कोणाकडे जायचं? आणि आमच्यासारख्या नवख्या नगरसेवकाला कामं कशी करायची? कारण 4 नगरसेवक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची हद्द नाहीये. 4ही ठिकाणी काम करतो. ठीक आहे, आमच्यासारखा पक्ष आहे, रस्त्यावरचा पक्ष आहे, आम्हाला काम करणं कठीण नाही चाललंय. मी माझा प्रभाग जो या ब्रिज पासून चालू होतो तो सानपाडा सेक्टर 11 पर्यंत, सेक्टर 10 आणि 11 पर्यंत चालू राहतो. मी त्याचं नियोजन करून दर आठवडा प्रत्येक विभागात असतो, काम करतो. लोक येऊन आम्हाला पत्र देतात, आमचं काम चालतं. परंतु काम करण्यासाठी जे मी बोलल्याप्रमाणे आता आमची तर 4 पक्षाचे 4 नगरसेवक आलेले आहेत. काम करणं कठीण. अजूनपर्यंत बोललो ना, एकही काम चालू झालेलं नाही. एकही काम. माझ्या प्रभाग समितीची पहिली बैठक फक्त झाली, अजूनपर्यंत दुसरी कुठलीही बैठक झाली नाही. कशी कामं होणार? समितीच्याच बैठकी होत नाहीत, प्रभाग समितीची बैठक होत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे हे सगळं नुसतं नावाला आहे. यांचं सत्ता आहे, यांना वाटतं आम्ही बोलू त्या पद्धतीने होईल, असं होणार नाही. पुढची भूमिका काय असेल तुमची? बघा, आमचा पक्षच आहे ना संघर्षासाठी तयार झालेला आहे. आम्ही संघर्ष करणार आहे. आमचा नेता संघर्ष आहे, संघर्षमय नेता आहे आमचा. आम्ही त्यातून शिकलेलो आहे. आमचं काम आहे लोकांसाठी प्रश्न विचारणं, लोकांचे प्रश्न सभागृहात मांडणं, ते करून घेणं, हे आमचं काम आहे. आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांसाठी भांडतोय. आज लक्षात ठेवा, आम्ही आमच्यासाठी नाही भांडत आहे, आम्ही लोकांसाठी भांडतोय. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांचे प्रश्न विचारायला, आणि लोक मला इथं प्रश्न देतात, सांगतात. अभ्यास केलेले लोक आहेत, लोक मला सगळे डिटेल देतात की साहेब तुम्ही हा प्रश्न मांडा सभागृहामध्ये, हा महत्वाचा विषय आहे. आज मला सांगा तुम्ही, जे ह्याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागामध्ये काय किती गोंधळ आहे. मी आज पहिल्या दिवशी आज प्रश्न मांडला, साहेब नवी मुंबई महापालिकेमध्ये नवी मुंबईकर कर देतो. आज मला सांगा, आज आपल्या घरातली कुटुंबातला आपल्याला जर काय त्रास झाला तर आपण नवी मुंबई महापालिकेमध्ये घेऊन जातो का नाही घेऊन जात? मला सांगा. कारण आजूबाजूला जे पेशंट असतात ते कुठनं येतात? देवनारमधून येतात, मुंबऱ्यामधून येतात, बाजूच्या महापालिकांमधून येतात. आपल्याला बेडच नसतो, जागाच नसते. असेल तर अस्वच्छता असते. मला सांगा, पैसे आपण भरणार, टॅक्स आपल्या पैशाचा, आणि त्याचा उपभोग कोण घेणार? त्या बाजूच्या महापालिका. आणि त्याचा भुर्दंड जर नवी मुंबईकर हा प्रश्न विचारला, त्याच्यानंतर मग परत आता बोलले की पुढच्या सभा ह्याच्यामध्ये हा प्रश्न येईल, आणि म्हणजे मंत्री महोदयांनी सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही धोरण तयार करू. अरे म्हणजे हे आम्हाला 20-20 वर्षानंतर येऊन आम्हाला सभागृहाचे प्रश्न मांडायला लागते, त्याच्यावर नंतर तुम्ही ते निर्णय घेणार. तुम्हाला लोकांना का नाही सुचत की नवी मुंबईकरांच्या कराचा पैसा आहे, तर नवी मुंबईकरांना ती सेवा देणं गरजेचं आहे. आज पाणी कोणाला मिळते? ठाण्याला मिळते. पाणी कोणाला मिळते? पनवेल महापालिकेला मिळते, खारघरला मिळते, पण नवी मुंबईकरांना पाणी मिळत नाही.
कारण का सत्ता कोणाची? बीजेपीची. बाजूचे सगळे आमदार कोणाचे? भाजपचे आणि शिवसेनेचे. आपले आमदार नाहीत, काय नाहीत. मग आम्हाला ह्या गोष्टीसाठी भांडायलाच लागणार, झगडायलाच लागणार. नवी मुंबईकरांनी जाणलं पाहिजे, तुम्ही जी एक हाती सत्ता जी देता त्याचा तोटा जो व्हायला लागलाय तो तुम्हालाच होणार आहे. कारण आजूबाजूचे कुठलीही महापालिका पकडली तर तिथले जे आमदार असतात शेवटी ते मुख्यमंत्र्याला अँसरेबल आहेत ना सगळेजण. त्यामुळे वरून फोन आला की हे गप्प राहतात. आत्ताच बघा ना विधान परिषदेची निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये काय झालं मला सांगा. शेवटी असंच आहे. म्हणजे हे ज्यावेळी निवडणुका येणार, हे एकत्र येणार, निवडणुका झाल्या की हे परत एकमेकावर टीका करा. हे दोघंही एका माळेचे मणी आहेत. हे होते अभिजित देसाई यांनी नवी मुंबईच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. सत्ताधारी असेल, विरोधक असेल, प्रशासन असेल, या गोष्टीवर गांभीर्य जे आहे नवी मुंबईकरांना आणण्याचा प्रयत्न केलाय. सर खूप खूप आभारी. धन्यवाद. आपण आलात, धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.